NSCI तर्फे जे आहे दिल्लीवरून सगळं ते आहे. तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून आम्ही त्यांना पत्र लिहिलं आणि जोपर्यंत ते सगळं दुरुस्त होत नाही तोपर्यंत आम्ही शासनाने आदेश काढलेला आहे की 31 ऑगस्टपर्यंत तो आदेश आहे. ऑफलाईन जे आहे धान्य वाटप करावे. त्याच्यामध्ये मग ग्रामसेवक असेल कोण आणखी कोण असेल कोणतरी एखादा मनुष्य जो आहे जो त्या गावचा आहे तो ओळखतो एक असा एक विटनेस म्हणून म्हणा किंवा काय आणि मग त्याच्या थ्रू जे ऑफलाईन जे आहे काम करावं आणि धान्य वाटप करावं. कुणालाही पॉस मशीन चालत नाही नामकं चालत नाही म्हणून धान्य मिळालं नाही असं होता कामा नये. प्रत्येकाला धान्य दिलं गेलंच पाहिजे असे स्पष्ट आदेश जे आहेत मला वाटतं 8-10 दिवसापूर्वीच मी स्वतः काढलेले आहे. आज शरद पवार असं म्हटले मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांना एकत्रित बसून त्या प्रश्नावरती तोडगा काढला पाहिजे, आम्ही त्याला सहकार्य करू. मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवलेली आहे. सकाळीच मुख्यमंत्री म्हणालेले आहे की सर्वसामान्यांची बैठक लावली होती त्यावेळी विरोधक आले नव्हते, आता पुन्हा सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली. शरद पवारांच्या सल्ल्याकडे अधिकार शरद पवारांनी जे म्हटले त्याकडे कसं नाही असं आहे की ज्याला आरक्षण हे कोणासाठी कशासाठी कशा प्रकारे हे ज्यांना समजतं त्याच्यावर बोलायला बसायला काहीच हरकत नाही. पण एखादा मनुष्य आडमुठेपणानं जर काही मागत असेल अगोदर एक मग दोन मग हे मग ते आणि आता हेच पाहिजे कशी काय चर्चा करणार. याच्यावर सर्वस्वी जे आहे प्रमुख पक्ष जे आहेत त्या प्रमुख पक्षाने आता त्यांची मागणी काय OBC मधूनच आरक्षण पाहिजे मराठा समाजाला. आता 4 आयोगाने नाही म्हणून सांगितलं, सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, कसं काय होणार. मंडल आयोगाने त्यावेळेस सांगितलं की नाही तसं नाही होणार. मग काय करायचं आम्ही आता. मग याच्यावर जे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की कायदेशीर लढाई लढायची लढूया. पण गावागावामध्ये समाजामध्ये जे डोकी फोडली जातात ते थांबण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी येऊन जर अपील केलं आणि सांगितलं असं नाही. बरं पवारसाहेब पण हेच म्हणाले आजसुद्धा की इतर कुणालाही धक्का न लावता आरक्षण द्या. हा त्यांचं हेच म्हणणं आहे. म्हणजे प्रमुख जे 5-7 पक्ष आहेत कुणाचं असं म्हणणं आहे की आरक्षण जे आहे OBC मधून मराठा समाजाला द्या असं कोण म्हणतं आहे. BJP म्हणत नाही, शिंदे मुख्यमंत्री म्हणत नाही, अजित दादा म्हणत नाही, बरोबर आहे. पवारसाहेब म्हणत नाही, काँग्रेस म्हणत नाही, उद्धवजी ठाकरे म्हणत नाही, प्रकाश आंबेडकर ते तर OBC बचाव मोर्चाच घेऊन निघालेले कोण म्हणतं. पण आमचं म्हणणं की सगळ्यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याची गरज आहे जेणेकरून ह्या गावागावातल्या हे जे काही डोकेफोड चाललेले आहे ते थांबेल. आणि घ्या ना आणि कायद्यानं काय करायचं करा बोला चर्चा करू. जरांगे पाटील आणि तुम्ही जर सोबत एकत्रित चर्चेला जर बसले तर मार्ग निघेल. ओ माय गॉड काय मार्ग नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की OBC मधूनच मला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा. मी ते हो म्हणणार आहे का. बरं हे बाकीचे पक्ष आहेत ते हो म्हणणार आहे का. काय चर्चा करणार त्यांच्याबरोबर. म्हणून प्रश्न जे आहे माझं विनंती आहे की प्रश्न उगीच जे आहे इकडे तिकडे टोलवण्यात काय अर्थ नाही. हा या राज्यातील 14 कोटी लोकांचा प्रश्न आहे. या राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली, गावागावातून लढाया मारामारा डोकेफोड सुरू झाली तर कुणाला हे आवडणार नाही. ना महाविकास आघाडी ना महायुतीला सुद्धा सरकारला सुद्धा. आणि अशा वेळेमध्ये हे दोघं काय म्हणतात मी काहीच म्हणत नाही. माझं म्हणणं काय मी काय मागतो आहे मी काहीही मागत नाही. माझा प्रश्नच येत नाही. मी म्हणतो फक्त माझं जे आहे ते घेऊ नका एवढंच. मी कुठं काय मागतो. मी चर्चा करण्यासाठी मी काही मागतच नाही ना की मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे. माझं घेऊ नका, माझ्या ताटातलं घेऊ नका, दुसऱ्या ताटात तुम्ही घ्या. आणखी काय म्हणतो. आज जरांगे पाटलांनी तुमच्यावर आरोप केला की फडणवीस हे तुम्हाला बोलायला लावतायत म्हणून तुम्ही बोलताय. हो असं ना की मी आमदार झालो किंवा मुंबईचा महापौर झालो मला असं वाटतं त्यावेळेला फडणवीस साहेब जन्माला सुद्धा आले नसते. आता त्यांनी मला सांगावं हां
आणि जरा अशी परिस्थिती नाही आली हो अजून सगळं ठीक आहे. काही काळजी करू नका. जरांगेनं तुम्ही आवाहन केलं 288 जागा लढवण्याचं, त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा पाडण्याची भाषा केली जाते. आता जरांगे म्हणाले की मी 29 ऑगस्टला निवडणूक निर्णय लढणार की नाही याचा निर्णय जाहीर करणार असं पण. माझं त्यांना म्हणणं काल सांगितलं ना मी त्यांना की लोकशाही आहे आणि त्यांना 288 जागा उभं करण्याची इच्छा आहे, त्यांनी ती करायला पाहिजे. आणि मग आता पण मी सांगितलं त्यांना काय फक्त त्यांना म्हणा एवढंच आहे की या 288 जागामध्ये ज्या दलित समाजासाठी राखीव आहेत तिथे तू नको उभं करू. आदिवासीसाठी जे राखीव आहेत तिथे मराठा समाजाला नका उभं करू, एवढंच सांगतो. बाकी उभं करा सगळीकडे, काय हरकत नाही. आणि माझं म्हणाल आणि ते काय हार जिथं निवडणुकीमध्ये होते, माझ्या येवला लासलगाव मतदारसंघावर पूर्णपणे विश्वास आहे. मी तिथं गेलो, हा विकास हा मुद्दा घेऊन गेलो. ते काम इमाने इतबारे आजपर्यंत आत्तापर्यंत मी पाडतोय आणि त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे की मला काही काळजी नाही, एवढंच सांगतो. बाकी त्यांनी माझं म्हणणं आहे की त्यांनी जरूर आदिवासी आणि दलित सोडून बाकीच्या जागा जरूर लढाव्यात. काय 7-8 निवडून आल्या तर खूप होईल. सर, रवी राणा यांच्या एका वक्तव्याची खूप चर्चा होते. त्यांनी असं म्हटलं की लाडक्या बहिणींनी जर आम्हाला आशीर्वाद दिला तर आम्ही 1500ची रक्कम डबल करून 3000 रुपये देऊ. जर आम्हाला लाडक्या बहिणीने आशीर्वाद नाही दिला तर आम्ही 1500 रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेऊ. ज्याचं खाल्लं त्याला जागलंच नाही. रवी राणा. मला माहीत नाही काय बोलतात, कोण काय बोलतो कोण काय बोलतात. तुम्ही मला विचारता यार, मी काय सांगू. मी लहान मनुष्य काय सगळ्या गोष्टी काय वाचतो का सगळ्या गोष्टी काय. 1500 रुपये आम्ही रिटर्न आता देऊ तुम्ही असं वक्तव्य केलं. अहो तुमचं काम आहे, तुम्ही ते बघता. मला काय वेळ मिळेल तेव्हा मी बघेल, वाचेल तेव्हा बघू. कोण रिटर्न देणार आहे, देईल कोण रिटर्न. तुला दिलेला पगार तू रिटर्न देतेस का तुझ्या ह्या GTV-वाल्यांना? काय आपलं सांगते तू, आणि तोही ते काय बोलतात. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.